ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। कल्याण डोंबिवली महानगर पालिका के सार्वत्रिक चुनाव को लेकर प्रचार तेज हो गया है। कल्याण के प्रभाग क्रमांक 3 में आज महायुति उम्मीदवारों की ओर से जोरदार शक्ति प्रदर्शन और चुनाव प्रचार किया गया। प्रभाग क्रमांक 3 से उम्मीदवार बंदेश नारायण यादव, एडवोकेट हर्षाली विजय थिविल, उपेक्षा शक्तिमान बोईर और संतोष काशीनाथ तरे के समर्थन में कल्याण के वडावली परिसर में विशाल प्रचार रैली निकाली गई। इस दौरान शिवसेना भाजपा महायुति के बड़ी संख्या में कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद रहे। प्रचार के दौरान क्षेत्र में उत्साह का माहौल देखने को मिला और महायुति नेताओं ने मतदाताओं से विकास के नाम पर समर्थन देने की अपील की। स्थानीय नागरिकों की मौजूदगी और कार्यकर्ताओं की भारी भीड़ ने प्रभाग क्रमांक 3 में चुनावी माहौल को और गर्मा दिया है। आपण ह्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून प्रभाग पॅनल क्रमांक 3 मधून अ चे उमेदवार आहेत बंदेजी जाधव, ब चे उमेदवार आहेत हर्षिलीताई थविल चौधरी व तसेच क चे उमेदवार आहेत उपेक्षाताई शक्तिवान भोईर आणि ड चे उमेदवार आहेत संतोषाप्पा तरे। हे चारही माजी नगरसेवक आहेत आणि आमचा जो हा विकासाची गंगा घेऊन आम्हाला जायचं आहे आणि विकास करायचा आहे। पण आम्ही जी लीड मागण्यासाठी फिरतोय, खरं तर आमचे उमेदवार चारही निवडून आले जमा आहेत। विरोधकाच्या चारही मुद्द्या चिटपट आहेत, त्यांना काय विकास नाही, त्यांच्याकडे काय कुठलाही मुद्दा नाही काम करण्याचा। फक्त ते कशावरती टीका टिप्पणी करतात, हिंदू मुस्लिम अस्लम इस्लाम अशामध्ये त्यांचा दिवस चाललेत। त्यांना प्रचाराशी घेणं नाही, त्यांना इलेक्शन काय ही चीज आहे त्यांनी त्याची दखलच घेत नाहीत, फक्त टीका टिप्पणीवर आहेत। म्हणून आमच्या येणाऱ्या महाकाळामध्ये ह्या पॅनल क्रमांक 3 मधून चारही उमेदवार बहुमताने विजय होतील आणि सामनेवाल्याची काय जे आहे ते त्यांना त्यांची जागा दावून देतील। म्हणून ह्या ठिकाणी आम्ही सर्व आमच्या विभागातील आंबिवली परिसर असेल, टिटवाळा, मांडा, घोडसे पस्तूर आमचा वार्ड आहे आणि आंबिवली गाव, नॅपचून, स्वराज्य सर्व या इथून भरघोस मतदान आम्हाला युतीच्या माध्यमातून मिळेल आणि विकासाच्या माध्यमातून मिळेल। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आमदार, खासदार सर्वांचा विकास बघून गंगा विकासाची बघून त्याला मतदान देणार आणि चारही उमेदवार आमचे चितपट चांगल्या बहुमताने निवडून येणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय महायुतीतनं आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक 3 या पॅनल मधून महायुती म्हणून आम्ही लढत आहोत। या पॅनलचे उमेदवार आहेत शिवसेना पक्षाचे माझ्यासोबत असलेले बंदेशजी जाधव, ॲडव्होकेट हर्षालीताई चौधरी, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत संतोषाप्पा तरे आणि मी स्वतः उपेक्षा शक्तिवान भोईर, असे आम्ही 4 उमेदवार आहोत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ऑलरेडी आम्ही यापूर्वी देखील लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही कामाचा आम्हाला दांडगा अनुभव आहे आणि गेली 15 वर्ष मी मांडा टिटवाळ्यात अनेक वर्ष विकास कामे करत आलेली आहे। 15 वर्ष लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे, नगरसेविका आहे, 2.5 वर्ष उपमहापौर देखील राहिलेले आहे। त्याच्यामुळे अनेक विकास कामं आम्ही आमचे केंद्रीय मंत्री असतील, कपिलजी पाटील साहेब असतील, माझे आमदार नरेंद्र पवारजी साहेब असतील, यांच्या देखील विकास निधीतून आम्ही अनेक विकास कामं करण्याचा प्रयत्न या मांडा टिटवाळा शहरात केलेला आहे। या मांडा टिटवाळा शहरासोबतच आंबिवली हे शहर देखील आज आम्हाला पॅनलमध्ये जोडलेलं आहे। त्याच्यामुळे मांडा टिटवाळा शहर आणि आंबिवली या तीनही गावांचा जास्तीत जास्त विकास कसा होईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत। खरं तर आंबिवली हा भाग गेली अनेक वर्ष शिवसेना या पक्षाकडे आहे, परंतु आज प्रचार करताना अनेक समस्या आम्हाला दिसत आहेत। लोकांचे अनेक रोष त्यांच्यावरती आहे, लोकांचा राग आहे, कारण की गेली अनेक वर्ष इथे सत्ता उपभोगत आहेत तरी सुद्धा विकास कामं खूप रखडलेली आहेत आणि ही विकास कामं आम्ही नक्की करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। इथे भारतीय जनता पार्टीचे आमचे शशिकांतजी पाटील असतील, संदीपजी पाटील असतील, अनंतजी पाटील असतील, कृष्णा पाटील असतील, असे अनेक कार्यकर्ते आमचे या विभागात आहेत आणि सत्ता नसताना देखील आम्ही शिवसेना या पक्षाला आमचे हे कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे विकास कामं करून चांगलं चोखपणे उत्तर देत होते आणि आमचा जर पॅनल आला तर आमच्या माध्यमातून ही सगळी मंडळी अतिशय चांगला विकास करण्याचा प्रयत्न या आंबिवली गावात देखील करतील, या 8ही गावात देखील करतील आणि मला विश्वास आहे की पूर्णपणे नागरिकांचा कौल की आमच्या या महायुतीच्या सर्व 4ही उमेदवारांवर आहे। त्याच्यामुळे मला महागणपतीचा आशीर्वाद आहे। आतापर्यंत नागरिकांचं देखील सहकार्य प्रचंड चांगल्या वातावरणात, उत्साहात आम्ही आज प्रचार करतोय। अतिशय चांगलं वातावरण आमच्या या महायुतीच्या उमेदवारांच्या बाबतीत आहे, त्याच्यामुळे मला विश्वास आहे की चांगल्या मताधिक्याने आमचा पॅनल निवडून येणार आहे। खरं तर निवडणुकीची जो पूर्वी आपण एक मतदान करायचो,
मतदानाची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी असल्यामुळे मतदानामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की नक्की मतदान कसं करावं. तर मी निवडणूक आयोगाला देखील थोडंसं आवाहन करेन की आपल्या मार्फत देखील थोडंसं जाहिरात झाली पाहिजे. आमच्या मार्फत देखील एक उमेदवार म्हणून किंवा इथला आमचे कार्यकर्ते असतील, आम्ही लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लोकांनी जे आजपर्यंत या गावामध्ये सत्ता उपभोगत होते, बरेचसे प्रश्न नागरिकांचे सोडले गेलेले नाही. त्याच्यामुळे नागरिकांना आवाहन करेल, भारतीय जनता पार्टी, शिवसेना ही काम करणारी पार्टी आहेत आणि लोकांनी चांगल्या प्रकारे मतदान करून शिवसेना हे धनुष्यबाण हे चिन्ह असणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ निशाणी असणार आहे. पॅनल क्रमांक 3 याच्यामध्ये 2 भारतीय जनता पार्टीचे आणि 2 शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर 2 धनुष्यबाण आणि 2 कमळ दाबून प्रचंड मताधिक्यांनी नागरिकांनी आम्हाला मतदान करून विजयी करावं, हीच विनंती मी नागरिकांना करते. आज आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत. आमचे महायुतीचे उमेदवार आहेत 4. पॅनल क्रमांक 3 बंदेज जाधव, ॲडव्होकेट हर्षाली विजय चौधरी थविल, उपेक्षा भोईर, उपमहापौर संतोष अप्पा तरे, असे आम्ही प्रचार करत आहोत. आज आमचा दिवस आहे चौथा प्रचाराचा दिवस आहे चौथा. आम्ही सगळेजण जो विकासाच्या कामावरती करतोय आहे. एक सांगायला गेलं आमचे CM साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे डॉक्टर खासदार शिंदे साहेब, आमचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब, आमचे देवेंद्र साहेब मुख्यमंत्री साहेब यांनी सगळ्यांनी हे लाडकी बहीण योजना जी आणली आहे त्यावरती खरं तर आम्ही आज बोलतो आहोत. आणि आमच्या लाडक्या बघा, आज तुम्ही बघू शकतात की लाडक्या बहिणी सगळ्या पाठी आहेत आमच्या, आणि त्या मुद्द्यावरती खरं आणि आम्ही विकास जो केला आहे त्यासाठी आम्ही खरं उभा आहोत इथे रणधुमाळीमध्ये. आज जो विकास केला आहे मी माझ्या निधीत, मी माझी नगरसेविका आहे, 6 नंबरला पॅनलला होती, मी 6 नंबर बोर्डात होती. तर मी शासनाचा जो फंड आहे, जो 7 कोटीचा मी फंड आणला होता, त्यामध्ये मी आज जो विकास केला आहे तोच विकास आम्ही धरून आणि सगळे जे नगरसेवक आहेत तोच विकास धरून आज आम्ही इथे काम करत आहोत. आणि आम्हाला एवढी काही इच्छा आहे जनतेने, तसं आम्हाला रिस्पॉन्स खूप छान आहे जनतेकडून. ते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात. त्यांना ही अपेक्षा आहे की जी सत्ता आहे, सत्ताधाऱ्यांनी जी कामं करावीत ती कामं आम्ही नक्कीच करणार. आणि जी कामं आहेत, पुढची विकास कामं आम्हाला खूप जोरदार करायची आहे. खरं तर लाडकी बहीण योजनेमुळे आज आम्ही एवढा याच्यात उतरलेलो आहोत. त्यामुळे मी एवढं सांगते जनतेला, फक्त एवढं सांगू इच्छिते की तुम्ही बघा की आज काम कसं करता आहेत. आमचे CM साहेब असू द्या, आमचे मुख्यमंत्री साहेब असू द्या, आमचे खासदार साहेब असू द्या किंवा आमचे आमदार साहेब असू द्या, सगळे सत्ताधारी पक्ष कसे काम करता आहात त्याच विचारावरती आज आम्हीही काम करणार आहोत. आणि हे काम आम्ही फक्त विकासाच्या बेसवरती आम्ही मागतो आहोत. कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।